नमस्कार मित्रांनो आजपासून राज्यभरामध्ये 10 मोठे बदल करण्यात आलेले आहेत। जर तुम्ही शेतकरी बांधव असाल तर तुमच्यासाठी काही आनंदाचे बदल करण्यात आलेले आहेत। सोबतच जर तुम्ही रेशनधारक असाल, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी सुद्धा आनंदाचे बदल करण्यात आलेले आहे। सोबतच तुमच्याकडे एखादा कंपनीचा गॅस असेल तर तुमच्यासाठी सुद्धा आनंदाचे बदल करण्यात आलेले आहेत आणि बँक खातेधारकांसाठी आनंदाचे बदल करण्यात आलेले आहेत। म्हणजेच एकंदरीत महाराष्ट्र राज्यातील सरसकट सर्व नागरिकांना दिलासा देणारे बदल करण्यात आलेले आहेत। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, रेशनधारक असाल, गॅस ग्राहक असाल किंवा बँक खातेधारक असाल तर तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। कारण आजपासून राज्यामध्ये 10 मोठे बदल झालेले आहेत। परंतु हे 10 मोठे बदल आनंददायी बदल आहेत। म्हणजेच हे जे बदल करण्यात आलेले आहे याच्यामध्ये कोणत्याही वस्तूंचे भाव वाढलेले नाही, स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे। जे आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिक आहेत त्यांच्यासाठी आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। त्यामुळे जर तुम्ही रेशनधारक असाल, शेतकरी बांधव असाल, बँक खातेधारक असाल, पेन्शनधारक असाल तर तुमच्यासाठी राज्य सरकारकडून आज आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। तर बघा, प्रामुख्याने मानवासाठी लागणाऱ्या ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत तर त्यांचे भाव वाढवलेले नाहीत। म्हणजेच याच्यामध्ये तेल असेल, मीठ असेल, हरभरा असेल, मोहरीचे डाळ असेल, विविध प्रकारचे मसाले असतील, हरभरा असेल, यांच्यासारख्या ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत तर यांचे भाव वाढवण्यात आलेले नाहीत। त्यामुळे जर तुम्ही रेशनधारक असाल, गॅस ग्राहक असाल, शेतकरी बांधव असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की राज्यामधील जेवढे पण शेतकरी बांधव आहेत, जेवढे पण रेशनधारक आहेत, जेवढे पण गॅस ग्राहक आहेत त्यांच्यासाठी आजपासून 10 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। कालच याचा GR सुद्धा आलेला आहे। कारण तुम्हाला सुद्धा माहिती आहे की 1 एप्रिल ते 31 मार्च हे आपलं आर्थिक वर्ष असतं। मागच्या 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये आपलं बजेट सुद्धा घोषित झालेलं होतं। त्यानंतर आजपासून हे 10 आनंदाचे निर्णय लागू झालेले आहेत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तर बघा, या 10 आनंदी निर्णयांपैकी पहिला जो आनंदाचा निर्णय आहे तर तो म्हणजे राज्यातील सरसकट सर्व शेतकरी बांधवांसाठी पहिलाच आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर तो आनंदाचा निर्णय म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्यापासून नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आणि पीक विमा सुद्धा जमा होणार आहे। जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल किंवा तुम्ही 1 रुपया भरून पीक विमा भरलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये उद्यापासून पैसे सुद्धा येणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांना PM किसान योजनेचा हप्ता 6,000 रुपयावरून 9,000 रुपये सुद्धा करण्यात आलेला आहे। बघा, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक वर्षाला 6,000 रुपये मिळत होते, परंतु आतापासून प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक वर्षाला PM किसान योजनेच्या माध्यमातून 9,000 रुपये सुद्धा मिळणार आहे। सोबतच नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 9,000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। म्हणजेच टोटल मिळून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्षाकाठी 18,000 रुपये जमा केले जाणार आहे। सोबतच जो दुसरा आनंदाचा निर्णय आहे तर तो दुसरा आनंदाचा निर्णय राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी आहे। बघा, जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी आजपासून काही आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये जो पहिला आनंदाचा निर्णय आहे तर तो म्हणजे तुम्हाला रेशन कार्डवरती धान्य मिळणारच आहे। तर त्या धान्यासोबत अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही रेशनधारक असाल तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला रेशन कार्डवरती रेशन धान्य सुद्धा मिळणार आहे आणि त्या रेशन धान्यासोबत अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा देण्यात येणार आहे। सोबतच रेशनधारकांना आतापासून तांदूळ मिळणार नाही। बघा, आजपासून निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। त्यामुळे तुम्हाला रेशन कार्डवरती यापुढे तांदूळ मिळणार नाही, परंतु त्या तांदळाच्या ऐवजी साखर असेल, मोहरीचे तेल असेल, हरभरा असेल, डाळ असेल, मसाला असेल, विविध प्रकारचे सोयाबीन असतील, यांसारख्या ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत तर त्या जीवनावश्यक वस्तूंचा समावेश करून रेशन कार्डवरती रेशन धान्य सुद्धा मिळणार आहे आणि रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा देण्यात येणार आहे। सोबतच जो तिसरा आनंदाचा निर्णय आहे तर तो तिसरा आनंदाचा निर्णय राज्यामधील सरसकट सर्व गॅस ग्राहकांसाठी
आलेला आहे। म्हणजेच ज्या नागरिकांकडे कोणत्या तरी कंपनीचा गॅस आहे त्यांच्यासाठी पहिला आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे, तो म्हणजे गॅस 250 रुपयांनी कमी करण्यात आलेला आहे। सरासरी हा गॅस आपल्याला 950 ते 1000 रुपयापर्यंत मिळत होता, याची किंमत 250 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजेच सरासरी 750 रुपयांना गॅस देण्यात येणार आहे। आजपासून नवीन नियमावली तयार सुद्धा करण्यात आलेले आहे। सोबतच राज्यामधील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांना मोफत वर्षाला 3 गॅस देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। यासाठी योजना सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे। म्हणजेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यामध्ये ज्या नागरिकांचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना प्रत्येक वर्षाला मोफत 3 गॅस देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। सोबतच केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री उज्ज्वला 2.0 या योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षाला 3 गॅस देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। एकंदरीत ज्यांचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना राज्य सरकारकडून मोफत 3 गॅस देण्यात येणार आहेत आणि केंद्र सरकारकडून मोफत 3 गॅस देण्यात येणार आहेत। म्हणजे टोटल मिळून प्रत्येक वर्षाला 6 गॅस देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। सोबतच जो चौथा आनंदाचा निर्णय आहे तर तो चौथा आनंदाचा निर्णय म्हणजे राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांना मोफत 5 लाख रुपयापर्यंत औषधोपचार सुद्धा देण्यात येणार आहेत। बघा, तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसेल, पेन्शनधारक नसेल, वकील नसेल, डॉक्टर नसेल तर तुम्हाला राज्य सरकारकडून मोफत 5 लाख रुपयापर्यंत औषधोपचार सुद्धा देण्यात येणार आहे। याच्यामध्ये मेडिकल सुद्धा देण्यात येणार आहे। सोबतच विविध प्रकारचे शिबिर राहून तुम्हाला त्यामध्ये मोफत सुद्धा उपचार केला जाणार आहे। सोबतच जो पाचवा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे राज्यातील जेवढ्या पण विधवा महिला आहेत, अपंग महिला आहेत, निराधार महिला आहेत तर त्यांना राज्य शासनाच्या मार्फत पेन्शन सुद्धा सुरू होणार आहे। जर तुम्हाला याच्या अगोदर पेन्शन मिळत असेल तर त्याच्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर बघा, जेवढ्या पण अपंग महिला असतील, निराधार महिला असतील त्यांना राज्य सरकारकडून पेन्शन सुद्धा देण्यात येणार आहे। सोबतच जो 6वा आनंदाचा निर्णय आहे तर तो 6वा आनंदाचा निर्णय म्हणजे राज्यातील ज्या नागरिकांना स्वतःचा व्यवसाय करायचा असेल तर त्यांना राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून 3 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज सुद्धा देण्यात येणार आहे। म्हणजेच प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेमार्फत तुम्हाला 3 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज सुद्धा देण्यात येणार आहे। सोबतच जो 7वा आनंदाचा निर्णय आहे तर तो 7वा आनंदाचा निर्णय म्हणजे राज्यातील महिलांना महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून मोफत पिठाची गिरण या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। बघा, तुम्ही जर महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल, तुम्ही जर महिला असाल, तुम्हाला स्वतःचा व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला राज्य सरकारकडून मोफत पिठाची गिरण खरेदी करण्यासाठी 22,000 रुपये रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। सोबतच राज्यामधील सर्व नागरिकांसाठी 8वा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे, तो म्हणजे राज्यातील सरसकट सर्व महिलांना महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून मोफत शिलाई मशीन या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। बघा, तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल, जर तुम्ही SC ST OBC या कास्टमध्ये असाल, तुम्हाला जर अपंगत्व असेल, जर तुम्ही विधवा महिला असाल, निराधार महिला असाल तर तुम्हाला राज्य सरकारकडून मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। सोबतच राज्यामधील सर्व नागरिकांसाठी जो 9वा आनंदाचा निर्णय आलेला आहे तो म्हणजे राज्यातील सरसकट सर्व बँक खातेधारकांना बँकेकडून जास्त व्याजदर देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा, तुमचं बँक खातं स्टेट बँकेत असेल, पोस्ट बँकेमध्ये असेल, बँक ऑफ इंडियामध्ये असेल, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये असेल, कॅनरा बँकामध्ये असेल, बँक ऑफ बडोदामध्ये असेल, ICICI बँकेमध्ये असेल किंवा HDFC बँकेमध्ये असेल तर तुम्हाला जास्त व्याजदर देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा, अर्थसंकल्पामध्ये सुद्धा निर्णय घेण्यात आलेला होता। सोबतच जो 10वा आनंदाचा निर्णय आलेला आहे तो म्हणजे राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील सर्व नागरिकांना आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे। म्हणजे सरकारकडून विविध योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। बघा, तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसेल, कोणताही सदस्य पेन्शनधारक नसेल तर तुम्हाला राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून आर्थिक सहाय्याच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। बघा, आजपासून पुढच्या वर्षापर्यंत हेच 10 नियम लागू राहणार आहेत। त्यामुळे जर तुम्ही रेशनधारक असाल, शेतकरी बांधव असाल, गॅस ग्राहक असाल, पेन्शनधारक असाल, ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्ही आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करून सुद्धा
ठेवायचं आहे. तुमच्या संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील. बघा सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.